नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी माघारीचा दिवस झाला आणि निवडणुकीची जी रंगत आहे ती खऱ्या अर्थानं आपल्याला आता या जुन्नर शहरामध्ये पाहायला भेटत आहे. खरं तर इतर नगर परिषदांच्या तुलनेत जुन्नर नगर परिषदेचं महत्व हे काहीतरी विशेष आहे, कारण की ही शिवजन्मभूमी आहे आणि जवळपास 150 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेली ही सगळ्यात जुनी जुन्नर नगर परिषद आहे. आणि याच जुन्नर नगर परिषदेची ही निवडणूक होत असताना अनेकांचं लक्ष या जुन्नर नगर परिषदेकडे लागलेलं आहे. खरं तर कधी नव्हे इतकं भाजपानं या ठिकाणी ताकद लावल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय. याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये जितके कधीच आपल्याला भाजपाचे इतके उमेदवार पाहायला भेटले नाही, इतके उमेदवार या निवडणुकीमध्ये 2025च्या निवडणुकीत आपल्याला पाहायला भेटतात. भारतीय जनता पक्षाच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्या परदेशीताई माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. त्याचप्रमाणे या जुन्नर नगर परिषदेमध्ये याच्या आधीच्या टर्म मध्ये ज्यांनी पाणी विभागाचं सभापती पद असेल किंवा उपनगराध्यक्ष पद असेल या पदांवरती काम केलं आणि आता पुन्हा ते नव्यानं या 2025च्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, असे माजी उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी सुद्धा आपल्यासोबत असणार आहे. त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहे. मी प्रथमतः दीपेश भैया आपल्याकडे येईल. खरं तर याच्या आधीचाही तुम्हाला निवडणुकीचा अनुभव आहे. याच्या आधीची निवडणूक खूप अटीतटीची झालेली होती आणि जुन्नर शहरामध्ये जे एकूण 10 प्रभाग आहेत त्यातील सगळ्यात महत्वाचा आणि हॉटस्पॉट ठरत असलेला जो आताच्या निवडणुकीत जो प्रभाग आहे तो म्हणजे आपला प्रभाग क्रमांक 8 आहे. या निवडणुकीकडे कसं पाहता? हो, घातलेली जी नगर परिषदेची निवडणूक आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझ्या असलेल्या नेत्या आशाताई बुचके, त्याचप्रमाणे संतोष नाना खैरे आणि शहरातील असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वप्रथम जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर उमेदवार दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचा आभारी आहे, ऋणी आहे. आणि ही जी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, सच्चा कार्यकर्ता विरुद्ध ज्याचं वशिला त्याचं कुत्र काशीला, अशा प्रकारचं जे आपण म्हणतो अशी ही निवडणूक आहे. आणि जो कार्यकर्ता तळमळीने इतर नेत्यांना किंवा पक्षाला मोठं करण्यासाठी पळत असतो त्या कार्यकर्त्यासाठीची ही नगरपालिकेची किंवा असलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते आणि त्या माध्यमातून त्या कार्यकर्त्याला मोठं करण्याचं, आशीर्वाद देण्याचं काम नेते मंडळींचं असतं. आणि खऱ्या अर्थाने आशाताई बुचकेंनी आणि संतोष नाना खैरे असतील आणि शहरातील जे प्रमुख भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला होतंय. आम्हाला म्हणजे जे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या भगिनी थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तृप्तीताई, त्या उच्च शिक्षित आहेत, वकिली व्यवसायात आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून त्यांचं काम समाजामध्ये आहे चांगल्या प्रकारे. जुन्नर न्यायालयामध्ये सुद्धा ते महिला भगिनींचे विविध प्रश्नांवर अतिशय मोफतपणे कायदाविषयक सल्लागार ते आहेत. अशा प्रकारची निवडणूक होत असताना माझा असलेला प्रभाग क्रमांक 8 तेथेही ते माझ्या समवेत माझे सहकारी नगरसेविका म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्याचप्रमाणे असलेला आमचा प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी आमचे अतिशय धडाडीचे असलेले कार्यकर्ते, मग त्याच्यामध्ये आमचा नंदू भाऊ असेल, मग त्याच्यामध्ये आमची जोशी वहिनी असतील, त्याच्यामध्ये आमचा अनिल भाऊ असेल, त्याच्या समवेत असलेले आमचे गाजरे वहिनी असतील, त्याच्यानंतर आमचं त्या ठिकाणी मिरगुडणे आमचा सहकारी मित्र असेल, अतिशय धडाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेलेले. त्याच्यामुळे अपयश हा विषय त्याच्यामध्ये येणार नाही, कारण समाजात तळागाळात जाऊन काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि वरती नेत्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे अतिशय अटीतटीची असली तरी निवडणूक विजय अनिश्चित ठरलेला आहे. याच्या आधीची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक काय आपल्याला बदल वाटतो की सारखीच वाटते? नाही, आता याच्या आधीची निवडणूक थेट नगराध्यक्ष पदाची होती. ही निवडणूक थेट नगराध्यक्ष पद, खाली 2 सहकारी नगरसेवक. फरक फक्त एवढाच आहे की पूर्वी 8 प्रभाग होते, आता 10 प्रभाग झालेले आहेत. माझा पक्षाबद्दल म्हणजे त्या काळी आपण युती म्हणून लढत होतो, आता आपण मैत्रीपूर्ण लढत प्रभाग क्रमांक 8 मध्ये करतोय. आणि मैत्रीपूर्ण लढत जरी करत असलो तरी भारतीय जनता पार्टीचाच विजय झाला पाहिजे एवढं आपण मिशन ठेवले. प्रभाग क्रमांक 8 साठी जो प्रमुख पूनम हॉटेल पासून ते शाह गॅस गोडाऊन पर्यंत जो कॉन्क्रीट रस्ता व्हावा अशी जी जनतेची मागणी आहे, त्याला भरपूर काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत की
तिथं जे पाण्याची जी म्हणजे डिस्ट्रीब्युशन लाईन आहे ती अतिशय वर आहे, म्हणजे ती ॲक्च्युअलमध्ये कायदेशीररित्या 2-2.5 ते 3 फूट खाली पाहिजे होती, परंतु तिथं खडकाळ भाग असल्यामुळे ती फक्त 1 फुटावर आहे. त्याच्यामुळे एवढे दिवस टेक्निकल प्रॉब्लेम तिथं कॉन्क्रीट रोड करताना आला. तर ते आता वरती भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्याचप्रमाणे माझे नेते माझ्या मागे खंबीर आहेत. तर शहरात कमी दाबाने त्या ठिकाणी पाणी येतंय. त्याचं कारण काही टेक्निकल प्रॉब्लेम तिथे आहेत आणि तेच माझ्या नेत्यांच्या फॉलोअप घेऊन मी त्या ठिकाणी नवीन अशी डिस्ट्रीब्युशन लाईन करून घेणार आहे, जेणेकरून पाण्याचा दाब जो आहे तो प्रॉपर असला पाहिजे आणि पाण्याचं जे वेळापत्रक आहे ते शेड्यूल पण चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून माता भगिनींना फार सकाळी जे आता उठून कसरत करायला लागते, कधी 4:30 वाजता पाणी येतं, कधी 4 वाजता येतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संपवायच्या आहेत. आपल्या माता भगिनींची ही कसरत थांबवायची. त्याच्यासाठी जुन्नर शहरामध्ये माणिकडोह धरणापासून ते जुन्नरपर्यंत आता आपण पाण्याचं पाईपलाईन आणतोय, स्टोरेज आणतोय आणि ते झाल्यानंतर जेव्हा डिस्ट्रीब्युशन येईल तर शहरामध्ये संपूर्ण शहराच्या वतीने बोलतो की बोडकेनं करत नाही, संपूर्ण शहरामध्ये नवीन डिस्ट्रीब्युशन लाईन टाकायची आपल्याला, जेणेकरून 24 तास पाणी आपल्याला उपलब्ध होईल. खर तर अनेक जे उमेदवार आहेत ते आरोप प्रत्यारोपांवरती चर्चा करताना आपल्याला पाहायला दिसत आहेत, परंतु दीपेश परदेशी जे आहेत ते ही निवडणूक लढवत असताना विकास कामांचं विजन त्या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला भेटतात. दीपेश भैया, तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून या प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणुकीला सामोरे जात आहेत, तेच भारतीय जनता पक्षाचं राज्यातही सरकार आहे आणि केंद्रातही सरकार आहे. जर तुम्ही या निवडणुकीत जिंकलात, घोडा मैदान लांब नाही, 3 तारखेला निकाल लागणार आहे, 2 डिसेंबरला त्या ठिकाणी मतदान आहे. केवळ 7 ते 8च दिवस त्या ठिकाणी प्रचारासाठी बाकी आहे. जर सत्तेमध्ये आलात तर वरती जी राज्य आणि केंद्रातली सत्ता आहे त्याचा फायदा आपल्याला या जुन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून विकास कामांसाठी होऊ शकतो का, आणि दीपेश परदेशी तो कशा पद्धतीने करून घेते? हे बघा की निश्चितपणे जर कधी राज्य सरकार आपल्या विचाराचं असेल, केंद्र सरकार आपल्या विचाराचं असेल आणि आपले नेते जर तिथं धडाडीचे असतील, जुन्नर तालुक्यामध्ये एक गोष्ट सगळ्यांना ही ज्ञात आहे की आशाताई बुचके असतील, अतिशय धडाडीचे अशा त्या नेते आहेत. विकास कामाच्या बद्दल ते प्रत्येक कार्यकर्त्याला पाठबळ कायमस्वरूपी देतात. आणि यापूर्वी मी शासनात नव्हतो तरी मी प्रशासनात माझ्या असलेल्या व्यवसायामुळे अनेक वेळा मला जाण्याचा प्रसंग आला. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शासनाच्या ज्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी योजना आहेत, बाल संगोपनासाठीच्या योजना आहेत, समाज कल्याणासाठीच्या योजना आहेत केंद्राच्या आणि राज्याच्या. त्या आजपर्यंतच्या कोणत्याही नगराध्यक्षांनी थेट जुन्नर नगरपालिकेत त्याचा लाभ थेट मिळवून दिला नाही. जसा जिल्हा परिषदेमध्ये इतर म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी इतर गोष्टी दिल्या जातात, त्याच्यामध्ये मग महिलांना शिलाई मशीन असेल, शेतकऱ्यांना काही रोजगारासाठी किंवा त्यांच्या असलेल्या उपयोगितेसाठी काही वस्तू असतील, असे कोणत्याही प्रकारचं कुणी यापूर्वी जाऊन आणि फॉलोअप घेऊन असे कोणत्याही प्रकारची थेट लोकांना, महिलांना किंवा असलेल्या इथल्या रोजगारासाठी उपयोग होईल अशी कोणत्याही प्रकारची योजना मागील 5 वर्षामध्ये राबवली गेली नाही. जर मी या ठिकाणी नगरसेवक म्हणून गेलो, माझ्या भगिनी जर थेट जनतेच्या माध्यमातून नगराध्यक्ष झाल्या, तर केंद्र शासनाच्या ज्या योजना येतात वैयक्तिक लाभाच्या त्या जुन्नर नगरपालिकेमध्ये या ठिकाणी आणून शहरातील जास्तीत जास्त महिला भगिनींना, तरुणांना त्याचा फायदा कसा होईल हे जास्त आम्ही लक्ष देणार. तर एक महत्वाचा प्रश्न विचारतो. याच्या आधी ज्यावेळेस तुम्ही सत्तेमध्ये होतात त्यावेळेस तुमच्याकडं उपनगराध्यक्ष पद सुद्धा होतं, त्याचबरोबर आपण पाणी समितीवरती सुद्धा सभापती म्हणून काम केलेलं आहे. विजय झाल्याच्या नंतर जर सत्तेमध्ये आलात तर कोणत्या पदाची अपेक्षा असेल? नाही, आता पद माझं सगळ्या मतदार राजाच्या कृपेने आणि माझ्या असलेल्या नेत्यांच्या आशीर्वादाने, माझ्या आई वडिलांच्या पुण्याने सगळे पद नगरपालिकेचे जवळपास मी उपभोगले आहेत. मला कोणत्याही प्रकारचं पदाचं तिथं लालसा नाही. माझ्या पक्षाला आणि माझ्या असलेल्या सहकाऱ्यांना तिथे जास्तीत जास्त फायदा कसा होईल, त्यांचे विचार, पक्षाचे विचार आणि पक्षाचे ध्येय धोरणाचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल एवढंच फक्त माझं तिथं लक्ष असणार आहे. पदाचं वगैरे काही तिथं माझं असं कुठल्याही प्रकारची माझी तिथं असं ध्यास नसणार आहे. जे काही पक्ष जबाबदारी देईल वेळेवर ती जबाबदारी समर्थपणे तिथं पेलून दाखवण्याचे मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मतदारांना काय आव्हान? मतदारांना आव्हान असं आहे की ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक निवडून देता तर नगरसेवक निवडून देत असताना शासन आणि प्रशासन आणि नेता यांच्यातला तो दुवा असतो, तो तुमच्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध असणारा पाहिजे. त्याला स्वतःला शासन प्रशासनातलं थोडं नॉलेज पाहिजे
की जेव्हा एखाद्या कार्यकर्त्यावर छोटा मोठा अन्याय होईल, प्रत्येकच वेळेला तुम्ही जर कोणा म्हणजे अशी आस लावून बघाल की कायदा येईल, हे होईल, कायद्याने कसं होईल, तर आपलं रोखठोक बोलून आपलं कुठेतरी बाजू चांगल्या प्रकारे मांडून आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या मतदाराला जास्तीत जास्त फायदा शासनात प्रशासनात कसा मिळवून देता येईल, माझे असलेले सर्व सहकाऱ्यांना, माझ्या मतदार बंधू भगिनींना जर कुठे शासकीय हेलपाटे मारायला लागत असतील तर ते माझ्या जाण्यामुळं किंवा माझ्या फोनमुळं किंवा माझ्या नेत्यांनी दिलेल्या ताकदीमुळं, आशीर्वादामुळं जर ते थांबणार असतील तर निश्चितपणे एवढा जरी फायदा झाला तरी मी कृतार्थ झालो असं समजा.